महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. अशातच जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळत आहे. मात्र अनेक अशा प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये आजही जे आहेत ते नागरिकांच्या समस्या कायम आहेत. नागपुरातील आपण बघितलं असेल तर फुलमाती लेआउट जे आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठा प्रचंड त्रास जे आहे त्या नागरिकांना सहन करावा लागते. माझ्या पाठीमागे बघू शकता की ज्या पद्धतीने घाणेरडा पाण्याचा त्रास येथील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतं. पावसाळ्यात तर या नागरिकांची जे आहे ते दमछाट होत असते आणि बघू शकता की आता निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुकीच्या दिवशी जे आहेत सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी जे मतदान मागायला आलेले आहेत आणि यांची मागणी आहे की हे घाणेरडं पाणी असेल किंवा या भागातील कचरा असेल हा आम्हाला इथून दूर करावा. आणि सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील नागरिक आहे, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. काय सांगाल या संबंधित आपण महानगरपालिका असेल किंवा नगरसेवकांना जे आहे या संदर्भात माहिती दिली होती का? नमस्कार, मी फुलमती लेआउट ऐश्वर्या सोसायटी रतननगर या परिसरातील एक नागरिक आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच निवडणुकीला उभे असलेले उमेदवार आमच्या प्रभागामध्ये येतात, आमच्या परिसरात येतात आणि वर्षभर आमच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आमच्या या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत. त्यामध्ये गटर लाईनची समस्या आहे, विजेची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. या समस्यांकडे आम्ही वारंवार त्यांना निवेदनं दिली, त्यांना जाऊन भेटलो, तरीसुद्धा त्यांनी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता हिवाळा सुरू आहे आणि आमच्या या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर गलिच्छ पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. या गलिच्छ पाण्यामुळे बाजूला राहत असलेले आदरणीय चव्हाण साहेब हे गेल्या वर्षभरापासून बिमार आहेत. मध्यरात्री आम्हाला त्यांना बाजूच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. अशा प्रकारच्या गलिच्छ पाण्याच्या समस्येमुळे आमच्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. किमान या परिसराकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. इतकंच नव्हे तर विजेची समस्या आहे. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या अंधाऱ्या ठिकाणी विजेचा खांब देण्यात येत नसून मर्जीतल्या लोकांच्या घराजवळ विजेचा खांब देण्यात येतो आणि त्यामुळे हा जो परिसर आहे रात्रीच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक जेवण झाल्यानंतर जेव्हा फिरतात तेव्हा त्यांनाही समस्यांना सामोरे जावं लागतं. आपल्यासोबत काही आपण जर बघितलं असेल तर आणखी नागरिक आहेत. स्मार्ट सिटी एकीकडे केंद्रीय मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, असं असताना आपला भाग जो आहे आज हे उपेक्षित आहे. काय एका अर्थानं आपली या संपूर्ण याच्यात मागणी असणार आहे? आमची मागणी रोड आणि ड्रेनेज लाईन ही व्यवस्थित झाली पाहिजे. एक जरी पाणी पडला तर ह्या भागातमध्ये दुसऱ्या गल्लीपर्यंत कंबरभर पाणी राहतं. लोकांना याय जायला भरपूर त्रास आणि हा रोड डायवर्ट केला जातो. मग पाणी आलं की समोरही जमा होतं तर हा डायवर्ट करतात लोक आणि डायवर्ट केल्यानंतर इथनं इतका पब्लिक राहतं आणि ब्रेकरही जर टाकले तर ब्रेकरही हे टाकू देत नाही, तोडून टाकतात. हे तोडून टाकतात ब्रेकर्स, कारण की ते म्हणतात की लोकांना त्रास होऊन राहिला. असे आमच्या वस्तीतलेच काही लोक आहे की जे ब्रेकर बनवू नाही देत. ब्रेकर नाही बनवलं तर लहान मुलं खेळतात. ह्यांना जर एखाद्या वाहनाने धडक दिली तर किती मोठा अपघात व्हायचा. अनेक समस्या आजही येथील मूलभूत आहे. मात्र आपण जर बघितलं असेल तर नगरसेवक असतील किंवा महानगरपालिका प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर आजही स्मार्ट सिटीकडे मुख्यमंत्री असेल किंवा केंद्रीय मंत्री जरी बघत असले तरी फुलमती लेआउट जे आहे या भागातील नागरिकांच्या समस्या आजही जे आहेत ते कायम आहेत. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.